बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे कृषी मंत्र्यांसंदर्भात। महायुतीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, महायुतीच्या या कृषी मंत्र्यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। कारण भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाहीत आणि आम्ही मात्र 1 रुपयात पीक विमा देत असल्याचं ते म्हणतायत। त्यामुळे कोकाटेंना नेमकं काय म्हणायचंय असा सवाल विरोधक विचारतायत। कृषी मंत्री शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांसोबत करतायत की सरकारची, असा सवाल आता विरोधकांकडून केला जातोय। या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देण्याकरता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। तुमची या सगळ्या संदर्भात मी प्रतिक्रिया घेणार आहेच, पण आधी ऐकूया आपण कोकाटे नेमकं काय म्हणाले आहेत। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। या सगळ्याविषयी बोलण्याकरता अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय आता म्हणाल या सगळ्यावर? नाही, ऐकून खरंच धक्का बसला। कुठल्याही कृषी मंत्र्यांनी असं बोलणं हे किती शोभा देतं त्यांना। म्हणजे त्यांनी आज इतकं मोजून मापून खरं बोलायला पाहिजे। आज शेतकऱ्यांची दिशा स्थिती काय त्यांनी भान ठेवायला हवं होतं। आज इतक्या शेतकरी आत्महत्या होत आहेत, त्या सगळ्या होत आहेत, आणि एवढंच नाही तर आता वेदर सुद्धा बदलत आहे। तर असं असताना त्यांनी का घ्यावं मला काही कळत नाहीये। आणि जे बोलले ते अतिशय चुकीचं बोलले, तसं त्यांनी बोलणं शोभत नाही। आणि मला असं वाटतं त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे। अगदी अंजलीताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर माणिकराव कोकाटे यांनी या सगळ्या संदर्भात शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी आता अंजली दमानिया यांनी लोकशाही मराठीशी बोलताना केलेली आहे। पुन्हा एकदा ऐकूया माणिकराव कोकाटे नेमकं काय म्हणाले। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। तसा विचार केला तर भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही आणि आम्ही मात्र 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला असं म्हणतात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे। यानंतर मात्र कृषी मंत्र्यांना नेमकं काय म्हणायचंय असा सवाल आता उपस्थित होतोय। कृषी मंत्री हे घरचा आहेर देतायत का सरकारला, हाही एक सवाल आता विचारला जातोय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय तर कृषी मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात आता माफी मागावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।